आणि तेही अगदी रेस्टॉरंट स्टाईल मध्ये. रेस्टॉरंट मध्ये कसे बनवतात त्याचप्रमाणे मी आज घरी बनवणार आहे. पण त्यामध्ये बरेच जण काय करतात की कढई जी आहे ती उलटी ठेवून बनवतात, तर मी आज ते न करता मी तव्यावर बनवणार आहे. तव्यावर कशी बनवणार आहे रुमाली रोटी ते मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रुमाली रोटी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, कोणत्याही भाजीसोबत, दम आलू, पनीर मसाला कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही ही. तर नक्की बनवा आणि चला तर मग बनवूया. रुमाली रोटी बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी घेणार आहे मैदा, 1 वाटी मैदा. मैद्याची क्वांटिटी ही तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला किती रोटी बनवायची आहे आणि कसं त्यावर डिपेंड आहे तुम्ही किती घेणार. तर मी थोडासाच घेतला आहे कारण की मला जास्त बनवायच्या नव्हत्या. त्यात मी घातलं आहे थोडंसं मीठ चवीपुरतं आणि थोडी साखर. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तेल आणि पूर्ण एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. हे पूर्ण एकदा छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध. आपल्याला पूर्ण उंडा मळायचा आहे तो आणि त्यासाठी आपल्याला पाणी न वापरता दूध घालायचं आहे. त्याने छान टेस्ट येते आणि आपली रुमाली रोटी ही खूप छान होईल. त्यामुळे आपल्याला पाण्याऐवजी इथे दूध वापरायचं आहे. दूध हे एकदाच न घालता थोडं थोडं घालायचं आहे. जसं की आपण पोळी करताना उंडा मळतो त्या टाईपमध्ये पाणी थोडं घालतो तसं थोडं थोडं दूध घालायचं आहे, जेणे की आपला उंडा हा पातळ होणार नाही जास्त. इथे थोडं परत एकदा ऑइल टाकून एकदा परत छान असा हा आपल्याला उंडा मळायचा आहे. इथे आपला उंडा मळून झालेला आहे आणि छान अशा पद्धतीने मी असं गोल करून घेतला आहे. हा एका बाउलमध्ये आता मी ठेवणार आहे आणि त्यावर आपल्याला ऑइल घालायचं आहे आणि हे कमीत कमी 2 तासासाठी आपल्याला हे झाकून असंच ठेवायचं आहे. आपल्याला आपला उंडा हा सॉफ्ट पाहिजे, सॉफ्ट पोळी झाली पाहिजे, आपली रुमाली रोटी झाली पाहिजे. त्यासाठी ॲटलिस्ट 2 तासासाठी, 2 तासापेक्षा जास्तही चालेल पण त्यापेक्षा कमी वेळ नसावा, म्हणजे आपली सॉफ्ट रोटी ही खूप सॉफ्ट आणि छान अशी होईल आणि त्याला लाटताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं, जेव्हा आपण पोळी लाटायला जातो, रोटी लाटायला जातो तेव्हा ते ताणल्या जातं. तर असा प्रकार इथे होणार नाही. त्यामुळे आपल्याला कमीत कमी 2 तासासाठी हे झाकून ठेवायचं आहे. आणि इथं आता मी झालेले आहे माझं रेडी. 2 तास झाले होते, मी 2 तासापूर्वी ठेवलं होतं ते. आणि आता इथं आपल्याला एक तवा घ्यायचा आहे. तवा हा लोखंडीच घ्यायचा आहे आपल्याला, नॉनस्टिकचा तवा नको आहे. आपल्याला तवा हा खूप हाय फ्लेमवर तापवायचा आहे, त्यामुळे ते नॉनस्टिकला तेवढं तापवता येणार नाही आपल्याला. त्यामुळे इथे आपल्याला लोखंडी तवा घ्यायचा आहे आणि तवा जेवढा मोठा असेल तेवढं आपल्याला रुमाली रोटी आपली ही मोठी करता येईल. मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. रोटी लाटण्यासाठी आपल्याला छोटेसे गोल करून घ्यायचे आहेत, पेड्यासारखे छोटे गोल करून घ्यायचे आहेत आणि ती आपल्याला लाटायची आहे. इथे मी रोटी पोळपाटावर न लाटता खाली ओट्यावरच लाटणार आहे, म्हणजे जेवढी आपल्याला साईज पाहिजे असेल रोटीची तेवढी आपल्याला वाढवता येते. इथे मी खाली मैदा टाकून घेतलेला आहे. चांगल्या पद्धतीने आपल्याला मैदा खाली टाकून घ्यायचा आहे. त्यावर रोटीसाठी लागणारा छोटासा गोल ठेवायचा आहे आणि परत त्यावर थोडंसं आपल्याला मैदा टाकायचा आहे, म्हणजे आपली रोटी ही खाली पण चिटकणार नाही आणि बेलण्याला पण चिटकणार नाही. आणि आपल्याला ही रोटी लाटून घ्यायची आहे. खूप पातळ अशा लेअरची ही रोटी आपल्याला लाटायची आहे. इकडे आपला तवा भरपूर गरम झालेला आहे, हाय फ्लेमवर होता त्यामुळे बराच गरम झालेला आहे. त्यावर आपल्याला मिठाचं पाणी टाकायचं आहे आणि तो तवा पूर्ण पांढरा होईल. आणि ते कशासाठी करायचं आहे तर आपली रोटी ही चिटकली नाही पाहिजे खाली. ही ट्रिक आहे, तुम्ही नक्की करून बघा.
तव्यावर पाणी मिठाचं टाकलं की आपली रुमाली रोटी ही त्याला चिटकणार नाही. तुम्ही इथे बघू शकता आपली रोटी ही रुमाली तयार झालेली आहे. मी किती पातळ अशी लाटलेली आहे ती, आणि आता ती आपल्याला तव्यावर टाकायची आहे आणि लवकर लवकर भाजायचं आहे त्याला, म्हणजे लवकर लवकर टर्न करायचं आहे. ही प्रोसेस फार फास्ट असणार आहे कारण की आपला गॅस हा फास्टमध्ये आहे, हाय फ्लेमवर आहे. त्यामुळे आपल्याला ही रोटी न जळू देता न करपू देता आपल्याला फास्टमध्ये अशी भाजायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता रोटी ही किती छान झालेली आहे आणि मस्त अशी भाजती आहे पण. छान आपली रोटी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेली आहे. कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही. इथे पनीर टिक्का, पनीर मसाला कशासोबत पण ही रोटी खाऊ शकता तुम्ही. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका आणि घरी नक्की बनवून बघा रुमाली रोटी.